एक बेलाचं पान वाहिल्याने काय होईल, भस्म वाहिल्यानंतर काय होतं, तांदूळ वाहिल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी मी तुम्हाला उपायही सांगत जाईल, त्याच्यात काही संशय नाही. पण आपण वाहत असताना मूळ शिव महापुराण कथा ही कोणी कोणाला सांगितली आणि शिव महापुराण हा ग्रंथ कुठला आहे आणि या शिव महापुराणाची रचना कोणी केली हेही आपल्याला माहिती पाहिजे की नाही. म्हणून आपल्या गावकरी महिला मंडळाकरता एकदा तुम्हीच तुमच्याकरता टाळ्या वाजवा. कारण तुमचं म्हणणं असता आमच्याकरता का होईना पण गावात कथा सांगा. म्हणून आपण ह्या वर्षी शिव महापुराण कथा, अगदी नवीन कथा जड जाईल तुम्हाला ऐकायला. जे नेहमी कथा ऐकतात श्रवण करतात त्यांच्याकरता नाही, पण जे नवीन शिव महापुराण कथा ऐकतील ना त्यांच्याकरता ही कथा थोडीशी काय जाईल, जड जाईल. फक्त जड जरी गेली तरी डुलकी येऊ देऊ नका. माझ्याकडे लगेच बोट करायचं, आपलेच का गरज आहे, आपलं कथा करा आपलेच आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही म्हणाल तेव्हा आपण सुट्टी करूया. तर फक्त झोपायचं, सगळ्यांनी म्हणा हर 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 श्री शिवाय. हा आता पाठ करून ठेवा श्री शिवाय. हा तर सुंदर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही शिवगाथा श्रवण करणार आहोत. तर हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि मे कथा सारम पुराणानां विशेषतः. तर सुंदर अशा प्रकारे आपल्या या पवित्र असणाऱ्या हनुमंतरायाच्या आणि पांडुरंगाच्या मध्ये आपण सर्व बसलेला आहोत. तर सर्वांना मिळून आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आणि पंढरीनाथाला हनुमंतरायाला एकच प्रार्थना करायची की निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निर्विघ्नपणे हा आमचा सप्ताह कथा ज्ञान यज्ञ सोहळा पार पडावा हीच आपण हनुमंतरायाच्या चरणी आणि पंढरीनाथाच्या चरणी आणि देवादिदेव असणारे आपल्या पाठीमागे सुद्धा महादेव आहे. तर महादेवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. तर सुंदर अशा प्रकारे सर्वांना पवित्र करणारी ही शिवगाथा आपण श्रवण करणार आहोत. आणि श्री शिव महापुराण हे जे पुराण आहे हे फक्त एकटं असं पुराण लिहिलेलं नाहीये व्यासांनी. 18 पुराण आहेत आणि 18 पुराणापैकी हे शिव महापुराण एक पुराण आहे. आणि ज्याप्रमाणे भागवत 18 पुराणापैकी ज्याप्रमाणे मंदिर केव्हा पूर्ण होतं ज्यावेळेस कळस बसवल्या जातो, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण भागवताला तिलक म्हणतो ना की श्रीमद भागवतम पुराण ममलम यद वैष्णवानां धनम. तर ज्याप्रमाणे वैष्णवांचं जे धन आहे ते भागवत आहे, त्याप्रमाणे शैवांचं आणि सर्व वैष्णवांचं जे धन आहे ना ते श्री शिव महापुराण आहे. आणि या श्री शिव महापुराणाची रचना ही वेदव्यासांनी केलेली आहे. आणि सांगू तुम्हाला सगळ्यात मोठे वैष्णव, सगळ्यात मोठे हरिभक्त जर कोण असतील ना तर देवादिदेव महादेव आहे. म्हणून पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही आजपासून शिवकथा ऐकताय ना तर हरीमध्ये आणि हरामध्ये भेद करायचा नाही. हराची पूजा करणाऱ्याने कधी हरीची निंदा करायची नाही, हरीची पूजा करणाऱ्याने कधी महादेवाची निंदा करायची नाही. हरी हरा भेद नाही नका करू वाद. हरिहरामध्ये भेद करायचा नाही, कारण हरी आणि हर ही एकच देवता आहे. ज्याप्रमाणे उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. ज्याप्रमाणे आपलं शरीर असतं आणि त्या शरीराला एक उजवा भाग आहे एक डावा भाग आहे, त्याप्रमाणे उजवा भाग जरी असला आणि डावा भाग जरी असला ना तर शरीर मात्र काय आहे, एक आहे. आपण म्हणतो का डावा हात माझा नाही, आपण म्हणतो डावा हातही माझाच आहे आणि उजवा हातही माझाच आहे. त्याप्रमाणे ईश्वर एक आहे. राम अवधि में राम अवधि में काशी में शिव कान्हा वृंदावन में दया करो प्रभु एक बने सब. दया करो प्रभु एक बने सब
घर घर के आंगन में राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। एक धरती माता दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक बने सब सबका एक से नाता राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम राम अवध में काशी में शिव है। महाराज अयोध्यामध्ये रामप्रभू आहेत तर काशीमध्ये काशी विश्वनाथ आहेत, कारण सत्य शिवच आहे। त्रिकाला बाधित असणारे सत्यम शिवम सुंदरम, तिन्ही कालामध्ये सत्य वस्तू जी आहे ना ती भगवान भोले बाबा आहेत। म्हणून कथा श्रवण करत असताना हरिहरामध्ये भेद करायचा नाही। जरी आपण शिवाची कथा ऐकत असलो तर शिवाची कथा ऐकत असताना हरीची कधी निंदा करायची नाही, आणि हरीची कथा ऐकत असताना हराची निंदा करायची नाही। सांगू तुम्हाला, ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे ना, त्याप्रमाणे निम्नगाणाम यथा गंगा देवानामच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभुः पुराणानामिदं तथा, की ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे। सर्व नद्या आहेत ना, गंगा यमुना सरस्वती कावेरी नर्मदा मंदाकिनी, सर्व नद्या आहेत। तर सर्व नद्यांमध्ये ज्याप्रमाणे देव नदी जिला मानल्या जातं ती गंगा नदी आपण श्रेष्ठ मानतो ना, त्याप्रमाणे सर्व वैष्णवांमध्ये देवादिदेव भगवान भोले बाबा काय आहेत, श्रेष्ठ आहे। पहिले वैष्णव, मग पुढे तुम्हाला पुढे कथा चालू असताना सांगेल की पहिली वारी पंढरपूरची जी केली असेल ना ती देवादिदेव भोले बाबाने केलेली आहे। बघा तुम्ही, पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या चरणावर तुळस वाहिली जाते आणि डोक्यावरती बेल वाहिल्या जातं। का? साक्षात दोघही स्वरूप एक आहेत। डोक्यावरती भगवान भोले बाबा आहेत, म्हणून सगळ्यात मोठे वैष्णवानां यथा शंभो देवानां अच्युतो तथा निम्नगानां यथा गंगा पुराणानामिदं तथा। त्याप्रमाणे
नद्यांमध्ये ज्याप्रमाणे गंगा नदी श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व वैष्णवांमध्ये भोले बाबा हे सगळ्यात मोठे वैष्णव आहे।